राऊत आणि त्याच्या जोडीला स्वप्नील घरत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर प्रीतम, नॉन स्ट्राईकला स्वप्नील. यावेळेस गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी तात्या प्रशा प्रतिष्ठान टीमकडून आपल्याला पाहायला मिळतोय. 12वा खेळाडू पाठवा तात्या प्रतिष्ठान. मनीष हा गोलंदाज आलेला आहे. 12वा तरी पाठवून ठेवा ही विनंती असेल. स्ट्राईकला प्रीतम. पहिला चेंडू आणि यावेळेस मात्र मॅचला सुरुवात. पहिला चेंडू, प्रीतमचा फटका उंच आणि लांब, मस्तक पे दस्तक. 6 धावेने सुरुवात. षटकार डीजे. इकडे स्वागत केलेलं आहे गोलंदाजाचा. पहिला चेंडू आणि 6 धावा पाहायला मिळत आहेत. आदरणीय इल्लाजी पठाण देखील उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे. फटका फसलाय, डोक्यावरून मात्र जातोय. इकडे बघायला गेलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव असेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 9 धावा धावपलकावर लागल्या जातात. इथे मात्र जर बघायला गेलं तर थोडं वेगाने धावत असताना आपण बघू शकतात. यावेळेस टीम आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच SRG उर्वी 11. पहिली मॅच गमावल्यानंतर मात्र इकडे टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि सुरुवात कडक झालेली आहे. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू, खोलवर चेंडू आहे. इकडे मात्र सिंगल असेल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव. स्कोरबोर्ड 10 धावा धावपलकावर डबल फिगर्स मध्ये धावा जात आहेत. चेंडू झाले ते म्हणजेच 5 आणि धावा झाल्या त्या म्हणजेच 10. पाच चेंडू आणि 10 धावा झालेल्या आहेत. यावेळेस आपण बघू शकतात. ओहो, काय फटका आहे. यावेळेस मात्र या स्पर्धेमधला सर्वात लांब षटकार पाहायला मिळतोय. प्रीतम राऊतच्या बॅट मधून आलाय हा तणकेदार षटकार. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 स्कोर कार्डवर.
येस, किल्ले खोज आणि त्यांच्या विरुद्ध एस एस रिअल टायगर सरपाडा ही पुढची मॅच आहे. दोन्ही टीमने थांबायचं आहे. लॉर फुल टॉस आहे. इकडे मात्र बॅट अगदी टोकायला लागतोय. यावेळेस शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण होणार. धावसंख्येमध्ये इकडे बदल होईल. धावसंख्येचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 17 धावा. एक कडक सुरुवात करून दिलेली आहे प्रीतम राऊतने. यावेळेस आपण बघू शकता मागच्या मॅच मध्ये देखील एकटाच लढत होता. एकट्याच्या बॅटमधून धावा आल्या आणि या मॅच मध्ये तोच फॉर्म घेऊन मैदानामध्ये उतरलाय आणि तोच फॉर्म पाहून त्याला प्रमोट देखील केलेला आहे. ओपनिंगच्या भूमिकेत पाठवलं आणि काय सुरुवात केलेलं आहे. पहिल्या षटकातला पहिला चेंडू षटकार, पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू षटकार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17-17. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच श्रीकांत. श्रीकांत गोलंदाजीसाठी तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. हा फटका देखील चांगला आहे, दमदार आहे, असरदार आहे. काय कॅच घेतलाय यावेळेस आपण बघू शकतात मैदानाच्या बाहेर. परळी गावचा हा छोटा खेळाडू पाहायला मिळते सुपर कॅचिंग करताना. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर देखील. या षटकार तिसरा येतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, पूर्ण ताकद झोकली या फटक्यामध्ये. मैदान नक्की मोठा आहे परंतु ताकदवान फटका आहे. आज चेंडू साठी मैदान देखील छोटा पडतोय कारण की हा 10x चा चेंडू आहे. 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. स्कोरबोर्डचा विचार केला 23-23. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू. आज अलग फॉर्म मध्ये या अलग लय मध्ये दिसतोय प्रीतम. सुपर फटकेबाजी करतोय. 6 आणि 6 आणि पाहतच राहा अशी फटकेबाजी. सर्व संघ मालक यांना नम्र विनंती आहे, आजच्या पॅनलमधून राहिलेल्या 4 टीम म्हणजे निलेश फायटर वर्सेस तात्या प्रतिष्ठान, एस एस रिअल टायगर वर्सेस युरवी आणि SRG 11 बरोबर. किल्ले खोज तात्या प्रतिष्ठान आणि निलेश फायटर वर्सेस उर्वी 11 SRG यांच्या मॅच रविवारी सकाळी ठीक 9 वाजता नाणेफेक उडवण्यात येईल. सर्व संघ मालकांना, या 4ही संघ मालकांना नम्र विनंती आहे, सकाळी रविवारी 9 वाजता ग्राउंडवर उपस्थित राहायचं आहे. 9:15 वाजता टॉस उडवला जाईल. परफेक्ट याची नोंद घ्या. जो पण संघ लेट येईल 4-4 ओव्हरचे सामने खेळवले जातील याची दक्षता घ्यायची आहे. परत एकदा पुन्हा सांगतोय, 4 मॅचेस बाकी आहेत या दिवसाचे. या दिवसातून रविवारी सकाळी परफेक्ट 9 वाजता सामने चालू होतील. त्याने कृपया जे बाकी संघ आहेत त्याने कृपया रविवारी पहिली मॅच आहे निलेश फायटर वर्सेस तात्या प्रतिष्ठान, याने 9 वाजता यायचं आहे. ते 39 धावेवर पोहोचलेला आहे 8 चेंडू मध्ये. त्यामध्ये त्याचे षटकारचा विचार केला तर 6 षटकार खेचलेले आहेत. एक सिंगल आहे आणि एक डबल आहे. अशा रीतीने यावेळेस आपण बघू शकतात अगदी क्लिअर कट यावेळेस त्याचं बॅटिंग विवरण पाहायला मिळते.
आणि त्यांची बॅटिंगचा आनंद घेत असताना स्वप्नील घरात देखील खुश आहेत, म्हणजे नो स्ट्राईकला आहेत. अगदी मजा घेत असताना त्याच्या बॅटिंगची. आता स्ट्राईकवर असेल, काय फटकेबाजी केलेली आहे प्रीतम. सुपर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर यावेळेस ज्या टीमने मागच्या मॅच मध्ये समोरच्या टीमला 27 धावेवर थांबवलं होतं, ग्लेन वैती हा एक मात्र मोठा प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय. त्या टीमला 2 ओव्हर मध्ये 41 आपल्याला पाहायला मिळत आहेत. असा काही क्रिकेट आहे. मागच्या मॅच मध्ये काय घडलं हे बघत नाही कोणतेही प्लेयर. आता पुढे काय करायचं याच्याकडे लक्ष दिलं जाते. एक रचना असते, टीम प्लॅनिंग होते आणि यावेळेस टीम प्लॅनिंग यशस्वी ठरवलेले आहे. कर्णधाराने यावेळेस जो पुढाकार घेतला, प्रीतमवर जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मात्र इकडे खरं ठरवत असताना तुटू देत नाही आहे. यावेळेस आपण बघू शकतात रिव्हर्स स्वीप. यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू टाकलाय, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावेसाठी स्कोरबोर्ड 45. का जेवढा मात्र फॉरवर्ड करता येईल याच्यानं फॉरवर्ड करा. 47 स्कोर कार्डवर आतमध्ये येऊन फटका सजवलाय. इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव असेल. यावेळेस मात्र 48 स्कोर कार्डवर प्रीतम ऑन स्ट्राईक. डेंजर मॅन. अगदी मात्र आंद्रे रसल स्टाईल, हार्दिक पांड्या स्टाईल इकडे बॅटिंग होत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. टेस्टचा विचार केला तर रिषभ पंत स्टाईल बॅटिंग होत असताना, जे टेस्ट मॅचला देखील T20चा खेळ बनवून टाकलेला आजच्या काळामध्ये. नाम है ऋषभ पंत, यहाँ पे नाम है प्रीतम राऊत. ग्लेन वेतीचा चेंडू अगदी फिरवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक पूर्ण एकाच प्रयत्न केला. इथून क्षेत्रफळ खूप मोठा आहे. एकाच्या 2 देखील जर पहिली धाव चोटकन काढली तर, परंतु यावेळेस जर बघायला गेलं तर चांगला स्कोर कार्ड आहे. 49 वर जाऊन पोहोचलेला आहे. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आताच्या षटकामधला तिसरा षटक मार्गस्थ. स्विच हिट आणि यावेळेस मात्र षटकार. इकडे हाफ सेंचुरी पार्टनरशिप पूर्ण, टीमची देखील हाफ सेंचुरी पूर्ण. ही पहिली जोडी आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी झळकवलंय. स्वप्नील घरच्या मैदानावर खेळत असताना 6 मात्र आपण बघू शकतात की 55 धावेची 16 बॉलात 55. मी म्हणेल की मागच्या मॅच मध्ये देखील एखादी पार्टनरशिप असेल, तेवढं लक्ष दिलं नाही. मला तर वाटते अनिल बाणे आणि त्यांच्याबरोबर निशांत याची पार्टनरशिप देखील चांगली पाहायला मिळाली. आणि कशीच पार्टनरशिप आता आपण बघू शकता. आता मागच्या मॅच मध्ये विकेट वारंवार जात होते. 42 ची ती पार्टनरशिप आणि ही पहिली मात्र हाफ सेंचुरी पार्टनरशिप पाहायला मिळते. आतमध्ये पुन्हा एकदा फटका सजवलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे, नाही थांबणार. 4 धावा. आता दोन्ही बाजूने हल्ला होता है. एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई, दोनों तरफ से गेंदबाज की पिटाई. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 59 झालेले आहेत. 59 धावा. ग्लेन वैतीवर देखील हल्ला. स्वप्नील घरत हात खोलतोय. प्रीतम राऊत नंतर स्वप्नील घरतने हात खोलले तिसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्ले खुलल्यानंतर पॉवर प्ले मध्ये संधी मिळाली नव्हती आणि यावेळेस संधी मिळाली. हाफ देखील चेंडू. 4 धावा. क्या बात आहे. सुपर फटकेबाजी होत असताना चौकार षटकार हायलाइट पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 63 63.
आपल्याला पाहायला मिळते महेश भोईर गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे. 63 ऑलरेडी स्कोर बोर्डला लागलेले आहेत. उलटा चेंडू यावेळेस फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस एक धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 64 64 धावा धावपलकावर. एक बाजूला उजवा, दुसऱ्या बाजूला डाव्या, दोन्ही बाजूने मात्र सुपर फटकेबाजी होत आहे. दोन धारी तलवार ही झालेली आहे जोडी असं म्हणायला हरकत नाही. वार दोन्ही बाजूने होत आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी देखील यायचं आहे. एस रियल टायगर सरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच किल्ले खोज. स्पीडअप ठेवा, अजून एक मॅच खेळवायची. एक उजवा आणि एक डावा असं समीकरण आहे. यस इकडे लक्ष दिलं जाते पूर्णपणे पॉपिंग क्रीजचं, कारण की पॉपिंग क्रीजमुळे नो नाही गेला पाहिजे. त्यामुळे मात्र फील्ड प्लॅन थोडं सजवून घेतलंय कीपरने. स्वप्नील मात्र स्ट्राईकवर. शॉर्ट चेंडू आहे आणि इकडे मात्र फिल्डिंग थोडी खराब होत असताना बाउंड्री लाईन जवळ मात्र फील्ड होणार. एक पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु एकच मिळणार. एक चांगली कॉलिंग दिली इकडे प्रीतमने, कारण की पाहिलं की इथून स्वप्नील घरात परतू शकत नाही आणि रनआउट मध्ये विकेट गेला तर मात्र पुन्हा एकदा तेच पाहायला मिळेल जे मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. मागच्या मॅच मध्ये देखील रनआउट पाहायला मिळाले. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 65 65 धावपलकावर. एक उजवा एक डावा असल्या कारणाने वारंवार फील्ड प्लॅन आता मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडं संध्याकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला देखील कवायत करायला लावतंय, जॉगिंग करायला लावायला लावलंय दोन्ही फलंदाजाने. तिसरा चेंडू तयार महेश भुईर. उलटा चेंडू आहे ऑन साइडला, गॅप मध्ये 4 धावा. चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. आता मात्र नशीब देखील साथ देत आहे फलंदाजाचा आणि इथे आपण बघू शकतात फटका फसला तरी जातो तो गॅप मध्ये जातो आणि 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी स्कोरबोर्डचा विचार केला 69 एकूण 70 धावा ह्या धावपलकावर लागल्या जात आहेत. 11 चेंडू 45 धावेवर खेळतो इकडे. बघूया पहिली हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का या स्पर्धेची. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग. खूप चांगला फटका ग्राउंडिंग स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक, त्याला मात्र यावेळेस थोडा एफर्ट दाखवावे लागतील. चांगला एफर्ट दिलेला आहेत आणि 2 मात्र पाहायला मिळतात. 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 79 71 71 धावा धावपलकावर. चेंडू झाले ते म्हणजेच 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे चौथ्या षटकामध्ये. 71 धावा धावपलकावर. प्रीतम ऑन स्ट्राईक. यावेळेस फटका कव्हरच्या ठिकाणी खेळलाय अगदी डोक्यावरून. पहिली हाफ सेंचुरी झळकावणारा फलंदाज SRG उर्वी 11चा आपल्याला पाहायला मिळेल. प्रीतम राऊत, मॅन फ्रॉम अक्करपट्टी, इकडे गाजते नाव. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र सर्वांनी स्वागत केलं या फटक्याचं, या बॅटिंगचं. तंत्रमुक्त बॅटिंग, अगदी एंटरटेनमेंट प्रेक्षकांचं. अगदी आपण बघू शकता सर्वांचं एंटरटेनमेंट. शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत. प्रीतम नावाचं नाव घुसतंय हे आता मात्र. एकही डॉट चेंडू आतापर्यंत घेतलेला नाही. बॅक टू बॅक हा दूसरा प्रहार. अब रुकने वाले नहीं है, ये बल्ला ऐसे ही चलेगा. 6 रन, स्कोरबोर्ड 6 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड 83 83 धावा 4 ओव्हर मध्ये. ज्या गोलंदाजीने मागच्या मॅच मध्ये फक्त 28 दिल्या होत्या त्या गोलंदाजीला मात्र आता 83 देखील पाहायला मिळत आहेत 4 ओव्हर मध्ये. अजून 1 ओव्हर आहे डीजे. यस, प्रीमित राऊत यांचा देखील एटीएम ओपन झालेला आहे. कॅश प्राइज देण्यात येईल प्रीमित राऊत कडून 3000.
अगदी मात्र सुपर बॅटिंग आहे. एकही चेंडू डॉट घेतलेला नाहीये, म्हणजे जेवढे चेंडू खेळले तेवढ्या धावा आलेल्या आहेत. शेवटचा षटक हाताळण्यासाठी ग्लेन आलेला आहे. कोणाकडून? यस, रविवारची सकाळची पहिली मॅच असेल, लक्षात घ्या. 9:15 वाजता मॅच सुरू होईल. फुलटच चेंडू, इकडे मात्र फटका उंच आणि लांब देखील 6 धावा. पार्टनरशिप तुटण्याचं नाव घेत नाहीये, धावा मात्र वारंवार वाढत आहेत. या स्पर्धेची हायएस्ट टोटल देखील बनवलेली आहे, 89 झालेले आहेत. एस एस रिअल टायगर सरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध उर्वी 11. षटकार चौकार, षटकार चौकार. या इनिंग मध्ये एकच चेंडू डॉट आहे, मला तर वाटते एकच. तो सुद्धा स्वप्नील यांनी पहिला घेतला होता, त्यानंतर एकही चेंडू डॉट नाही आहे. अगदी आमच्या गुणलेखकाचा जर स्कोर बघितला तर आपण बघू शकतात 9 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. आणि इकडे फटका सजवलाय, हा देखील गॅप मध्ये आहे. अब जहा बल्ला चला रे, घेन बाउंड्री लाईन पार ही जा रही है. 4-4 फक्त लिहायला लागतात, 6-6 लिहायला लागतात. ग्लेन वैतीवर मात्र हल्ला होत आहे. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. हाच तो खेळाडू ज्याने सुप्रीमो चषक गाजवलं, ज्याने मात्र सुप्रीमो चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज उचलली, तो मात्र आपल्याला प्लेअर पाहायला भेटतो. परंतु आज काही चालत नाही आहे. इथे मात्र घरच्या मैदानावर सुपर कामगिरी. वंदे मातरम परनाळीचं हे मैदान, सुपर मैदान आपल्याला पाहायला मिळते. अगदी सर्वांनी कौतुक केलं, खेळपट्टीचं कौतुक केलं आणि धावा बनतायत. स्विच इट, अब कहीं भी बल्ला घुमाए. आता मात्र मग बॅटच फिरवायची आहे. ओके, ते ना कपिल शर्मा शो मध्ये सलीम खान आला होता, सलमान खान यांचे वडील. त्यांनी सांगितलं अच्छा वक्त वो नहीं होता है कि जहां बॉल गिरे वहां बल्ला घुमाए, अच्छा वक्त वो होता है जहां बल्ला मारे वहां बॉल गिरे. आणि हेच होत आहे. आता बॅट फिरतोय तिकडे बॉल पडतोय. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकतो 97 झालेला आहे. 100 पार्टनरशिप होईल का बघूया. स्वप्नीलजी घरात आपण बघू शकतो 13 मध्ये 38 वर पोहोचलेले आहेत. 3 बॉल आहेत, 3 चौकार, 2 षटकार, हाफ सेंचुरी अजून एक येईल. 87 फुलटॉस आहे, हा देखील षटकार आहे. क्या बात आहे, सुपर बॅटिंग. आज काय खाऊन आलेत काही माहिती नाही. आणि पहिली 100 करणारी टीम आणि पहिली 100 करणारी पार्टनरशिप देखील पाहायला मिळते. या स्पर्धेमधला एक इतिहास घडला जातोय. 28 बॉलात 103 या धावा पाहायला मिळत आहेत आणि पार्टनरशिप देखील 28 बॉल 103. T20 वर्ल्ड कप ची मॅच आठवली, इंडिया वर्सेस इंग्लंड. एलेक्स हेल्स आणि यावेळेस वाईट चेंडू येतो अगदी ऑफस्टंपच्या बाहेर. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 104. जॉस बटलर या दोघांनी जी पार्टनरशिप टीम इंडिया विरुद्ध केली होती, 0 विकेटने मॅच जिंकवली होती. 170 ते 73 धावा चेस केल्या होत्या. तशीच काही ही बॅटिंग पाहायला मिळते. तशीच काही मात्र आपण बघू शकतात की फलंदाजी झालेली आहे. 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेस एक डॉट आलाय अजून. इकडे मात्र बघायला गेलं तर भरपूर धावा जमा केल्यात. एक प्रयत्न केला जाईल. इथे षटकार पाहिजे. 44 वर खेळत आहेत. 100 बघूया षटकार येईल का. चांगला चेंडू मात्र सरळ बॅटने खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक आणि एकावर समाधान मानावं लागेल. 2 बॅट्समन गेले, दोन्ही बॅट्समन नोट आउट आले. एकाने बनवले मला तर वाटते 59, एकाने बनवले 45, 46. आणि धावा झाल्या त्या म्हणजेच 105. चला टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, टॉस साठी या. मान सन्मान मागून भेटत नाही, तो मात्र कमवावा लागतो, जो आता मात्र यावेळेस या 2 फलंदाजाला मिळणार. डगआउट्स मध्ये 14 टाळ्यांच्या गजामध्ये स्वागत करा. इथे मात्र प्रीतम राऊत पहिली हाफ सेंचुरी ज्याने झळकवली
आणि त्याच्या पाठोपाठ थोडा मात्र मागे राहील 5 धावेने. 45 धावेची इनिंग पार्टनरशिप 105 धावेची पाहायला मिळाली. स्वप्नील घरात देखील मात्र त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असताना 106चं टार्गेट इकडे सेट केलेलं आहे समोरच्या टीमकडे. काय कमालीची बॅटिंग. शिर्डीत साई, मनामध्ये शिवसाई, घरामध्ये आई, फुलामध्ये जाई आणि SRG उर्वी 11चा एकच भाई तो म्हणजेच प्रीतम राऊत आपल्या पाहायला मिळते आणि त्याच्या जोडीला दुसरा भाई देखील तो म्हणजेच स्वप्नील घरात आपल्याला पाहायला मिळते. टॉस केला जाईल. एक बाजूला आपण बघू शकता टीम असेल SS रिअल टायगर आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच यस किल्ले कहोज आपल्याला पाहायला मिळते. दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. संदीप दादा या टॉस करण्यासाठी. संदीप दादा संदीप भाऊ या. संदीप भाऊ टॉस साठी या. टॉस केला जाईल. यतीनजी जाधव साहेब इकडे आहेत आणि त्यांच्या शुभाचे टॉस केले. त्यांचा संघ आपण बघू शकता दोन्ही मॅच जिंकलेला आहे. यतीन भाऊला अभिनंदन आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकतात छाप आलेला आहे आणि इकडे मात्र टॉस जिंकलाय त्यांना विचारण्याच्या अगोदरच फिल्डिंग घेतले. किती धावाच्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न असेल. आम्ही आता फक्त आम्हाला जिंकायचं आहे. समोरचे कितीही स्कोर करू आम्हाला 50च्या आत त्यांना थांबवायचं आहे. कसं वाटते या मैदानावर खेळून या स्पर्धेमध्ये खेळून. खूप चांगलं ग्राउंड वगैरे आयोजन वगैरे खूप चांगलं आहे. ठीक आहे हाडूभाऊच्या मॅच आहेत त्याच्यामुळे अजून मजा येईल. बेस्ट लक असेल. यस आपल्यासोबत 2च्या 2 मॅच जिंकलेत आणि खास करून आपण बघू शकतात की निलेश फायटर टीम त्यांचे संघ मालक आहेत. येस येस मॅच आपल्याला पाहायला मिळते. किल्ले कोच आपण टॉस गमावलाय. बॅटिंग आहे किती धावा बनवल्या जातील. मोर दॅन 60 करू. 60 काय म्हणणार या स्पर्धेबद्दल या मैदानाबद्दल. आहे चांगलं आहे. कमी वेळामध्ये चांगलं नियोजन केलेलं आहे हाडूने. बेस्ट लक असेल. त्यानंतर आपण जॉईंट होणार आहोत निलेश फायटरचे संघ मालक. कसं वाटलंय आजचा खेळ बघून तुमच्या खेळाडूचा हे मैदान आणि हे आयोजन. संदीप यांनी खूप कमी वेळात हे चांगलं आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्र लेवलचं 40+ क्रिकेट आज आपल्या पालघरवासियांना बघायला मिळत आहे. त्याबद्दल मी स्वतः व माझ्या संघाकडनं त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी अशाच टुर्नामेंट चांगल्या चांगल्या भरवाव्या. आमचा सपोर्ट नेहमी त्यांना राहील. तसेच माझा संघ निलेश फायटर त्याचे कर्णधार अनिल बाणे यांनी ऑलराऊंडर परफॉर्मन्स काय असतो किंवा कॅप्टन काय असतो हा परफॉर्मन्स त्याने दाखवला. त्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. तसेच राजकुमार व इतर सगळे खेळाडू ह्यांनी खूप चांगली मेहनत घेऊन आजचे दोन्ही लीग मॅच जिंकलेले आहेत. संडेला
आम्ही पुढील लीग मॅच जिंकून अंतिम सामन्यापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. यस आणि अभिनंदन दोन्ही मॅच जिंकल्याबद्दल. जाऊया आपण ऑनफिल्ड मॅचकडे, जिकडे आपण बघू शकता 106चं टार्गेट आहे. इकडे मात्र आपण जाऊया. रिव्हर्स स्वीप खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक रोया भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस, आपण बघू शकतात. आणि इकडे मात्र ज्याप्रमाणे पारितोषिक रोहित पाटील देखील लावत होते बॅट्समनसाठी, तशाच रीतीने रोहित पाटीलसाठी देखील पारितोषिक आहे. डाईव्ह मारून कॅच घेतला तर 2000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल प्रीमित राऊत कडून. यावेळेस चांगला फटका आहे अगदी आतमध्ये येऊन. ग्लेन वैती इकडे आपले हात खोलतोय. 6 धावा पाहायला मिळत आहेत. षटकार. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4-12 धावा धावफलकावर. 5 चेंडू फेकून झालेत, 12 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस शॉट थर्डमॅनला कौशल आहे. यावेळेस वाईट चेंडू येईल. अगदी मात्र ऑप्शनच्या खूप बाहेरचा चेंडू. जास्त टर्न यावेळेस पाहायला मिळते. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13 पाहायला मिळते. 106 आहेत, हरकत नाही. समोरच्या टीमने बनवलेत आणि त्यांनी बनवलेत, आम्ही देखील बनवू, यात काही वाद नाही. प्रयत्न करणार. आणि यावेळेस फटका उंच गेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच करेल. यस, कॅच करेल. विकेटचा पतंग. यावेळेस मात्र पहिला विकेट ग्लेन वैती. बॅक टू डगआउट. डीजे बॉलर प्रशांत माची. येस, गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 13 आलेत. 93 पाहिजे 4 ओव्हरमध्ये. अगदी खोलवरचा चेंडू इकडे मात्र हलक्या हाताने ढकललाय. चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते. 1 असेल. सिंगलने स्कोरबोर्ड मात्र पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावफलकावर. मनीष हा मात्र स्ट्राईक वर असेल. 1 डाऊनच्या रूपामध्ये आलेला बॅट्समन. 92 बनवायचे आहेत. चेंडू असतील ते म्हणजेच बॅटिंग टीम कडे.
23 चेंडू 92 धावा. स्लोवर चेंडू फसवा चेंडू अगदी उंच गेलाय. विपुल कॅच करेल. यस विकेट. बेटेगावचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस सरकार बेटेगाव टीम मधून खेळत असताना पाहिलं असेल आणि यावेळेस आपण बघू शकता 40+ संघातून खेळत असताना विपुल घरात कॅच करतोय. यस नवीन बॅट्समन श्रीकांत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा मात्र कॅचिंग प्रॅक्टिस होत असताना सलग 2 बॉल 2 विकेट. बॅक टू डगआउट. सलग 2 चेंडू 2 विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मनेश आलेला आहे. हॅट्रिक बॉल आहे. बघूया स्पर्धेची पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का. या अगोदर आपण बघू शकतात की स्पर्धेची हॅट्रिक षटकार पाहायला मिळाली. हॅट्रिक इकडे उडालाय चेंडू हवेमध्ये. निरंजन चेंडू खाली सोडणार नाही. कॅच. पहिली हॅट्रिक देखील पाहायला मिळाली या स्पर्धेची. लगातार 3 चेंडू 3 विकेट. 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत आणि धावाचा विचार केला धावा झाल्या 14. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. यावेळेस मात्र ओव्हरपिच चेंडू चांगला फटका आहे. वामनच्या बॅटमधून हा चौकार आला आहे. 4 धावा पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 18 धावा धावफलकावर. आज मात्र आपण बघू शकतात निलेश फायटर टीम दोन्ही मॅचेस एकदम इझिली विन केलेले आहेत. आमचे किरण भाऊ देखील खुश आहेत. तीन विकेट नंतर चौकार आलाय. पुण्यात मात्र चांगला फटका आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक निरंजन कॅच करेल. यावेळेस मात्र विकेट. पुन्हा एकदा मात्र परतावा लागेल फलंदाजाला.
थोडं स्पीडअप ठेवा, अजून एक मॅच आहे, टॉस झालेला हे लक्षात घ्या, फिल्डिंग सजवून ठेवा. इकडे मात्र चांगला चेंडू आहे यावेळेस. टॉस चेंडूने सुरुवात, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता. अमित ऑन स्ट्राईक यावेळेस. यावेळेस खूप चांगला फटका आहे, परंतु इकडे देखील क्षेत्ररक्षक आहे, हा देखील कॅच असेल. सुपर कॅचिंग होत असताना, विकेटवर विकेट जात असताना. अमित येतोय नवीन बॅट्समन. अमित आउट झाला आणि अमितच आलेला आहे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 6 विकेट गेलेले आहेत आणि इथे मात्र बघायला गेलं तर आता टार्गेट जे खूप दूरवर आहे. 18 धावा झालेल्या आहेत, 106चं टार्गेट दिलेलं आहे. संदीप राऊत म्हणजेच हाडू, जिथे कुठे असेल त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये या. संदीप दादा, आपण जिथे कुठे असेल कॉम्बॉक्स मध्ये या. वाईट चेंडू असेल, स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकता धावा झाल्यात, त्या म्हणजेच 19 धावा. 19 स्कोर कार्डवर आहेत. अजूनही चेंडू टोटल 15 बाकी आहेत सेकंड इनिंगचे. शॉर्ट चेंडू कट केलेला आहे, इकडे क्षेत्ररक्षक नाही आहे. इथे मात्र मिळतील 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23 धावा धावपलकावर. अगदी मात्र धावा येत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 डॉट नंतर हा चौकार आलेला आहे. 23 धावा धावपलकावर आहेत, 106 बनवायचे आहेत, अजूनही 83 पाहिजेत. पण मात्र एज लागलाय. चांगला क्षेत्ररक्षण घ्या बाते. गली रिजन मध्ये चतुर चालाक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे टीम इंडिया कडून रवींद्र जडेजा. आणि यावेळेस आपण बघू शकतात SRG उर्वी 11 कडून रोहित म्हणजे रोया दादा पाहायला मिळतोय. आतमध्ये येऊन फटका स्विंग केलाय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी संत गतीने एक धाव मात्र जमा करताना पाहायला मिळत आहेत. 1 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 25, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 81 बनवायचे. नितीन भाई प्रेसीवाले यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. दोनों सनी भाई और नितिन भाई, इन दोनों से मैं विनती करूंगा कि आप हमारे VIP डाइस पर आइए. चला स्पीडअप ठेवा. SRG उर्वी 11 ला विनंती आहे थोडं स्पीडअप ठेवा. स्वप्नील घरात आलेले गोलंदाजीसाठी. अजून एक मॅच आहे हे लक्षात घ्या. 12-81 पाहिजेत. 12 बॉल 81 पाहिजेत. सिच्युएशन अशी आहे की तुम्ही
11च्या 11 38 मध्ये ठेवला तरी चालेल अशी पोझिशन मध्ये आहे SRG उर्वी 11. अजून तर तिकडेच आहेत, तुम्ही बसा ते बसा. चला थोडं घाई करा, थोडं स्पीडअप करा. पहिला चेंडू फुलटस आहे, फटका फसलाय, निरंजनच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय, कॅच केलं जातंय, आलाय विकेट पुन्हा एकदा. मला तर 7वा विकेट येत असताना. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच नितीन. पहिल्या चेंडूवर विकेट देखील आलेला आहे. हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह केलेला आहे. इकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्लेसमेंट खूप चांगली पाहायला मिळाली फलंदाजाकडून. 1 धाव, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकता 26 धावा धावफलकावर. आता मात्र खूप चांगला फटका, फक्त यावेळेस मनगटीचा वापर केला, परंतु काय चांगली कॅचिंग करताना यावेळेस पाहायला मिळते प्रीतम राऊत. आज कोणती चुकी करत नाहीये, या मॅच मध्ये कोणती चुकी होत नाहीये. विकेटवर विकेट, 8वी गडी बाद यावेळेस होत असताना. यस, यावेळेस आपण बघू शकतात सनीभाई आणि नितीनभाई इकडे उपस्थित झालेले आहेत. प्रेसी आपण बघू शकतात जी बॅट आहे खास करून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज हे चारही बक्षिसासाठी त्यांनी या स्पर्धेला बॅट दिलेली आहे, प्रोव्हाइड केलेली आहे. त्याकरता त्यांचं खूप खूप धन्यवाद. आपका यस सनी भाई और तरुण भाई दोनों का स्वागत है और शुक्रिया अदा करूंगा इस टूर्नामेंट के माध्यम से कि आपने चारों प्राइज के लिए यहाँ पे बैट प्रोवाइड की है. बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर, मैन ऑफ द सीरीज. स्वागत करेंगे हम हमारे आए हुए अतिथिगणों का और तहे दिल से स्वागत किया जाएगा तरुण भाई और सनी भाई का. माईची शाल, सुगंधित पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर मानाचा सन्मान चिन्ह देण्यात येईल. कॅमेरामॅन पंटी कुंभार. यस, यावेळेस आपण बघू शकतात कॅमेरा आमच्या VIP डाईज वर आलेला आहे. इलाजी पठाण यांच्या शुभ हस्ते यावेळेस आईची शाल, पुष्पगुच्छ आणि मानाचा सन्मान चिन्ह देण्यात येईल. एच लागले 1 आणि 1 मिळणार, सिंगल पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 27. थोडा फास्ट खेळा. अजून 8 चेंडू आणि त्यानंतर पूर्ण मॅच आहे. हलक्या हाताने खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस सिंगल नक्की इकडून मिळेल. 1 धाव तर नक्की पाहायला मिळेल. 1 धावेने मात्र काही मिळणार नाहीये. 5 चेंडू चाललेत आणि शेवटचा चेंडू आहे. इकडे 7 गडी बाद धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 28. पुन्हा एकदा मात्र आपण बघू शकतो तरुण भाईचं स्वागत केलं जात आहे. अगदी तुमची उपस्थिती खूप मोलाची आहे. आम्हाला या स्पर्धेला एक अलग रंग देत असताना आमचे मान्यवर. शेवटची ओव्हरला घाई करा, 1 ओव्हर आहे.
शेवटची ओव्हर घाई करा, एक मॅच आहे यानंतर. शेवटचे टॉस झालेला आहे, फिटिंग घेतलेली आहे ती म्हणजेच एस एस रिअल टायगर सरपाडा संघाने टॉस जिंकून आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ती म्हणजेच किल्ले खौज संघाला. शेवटची ओव्हर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय स्वप्नील. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव. 5 चेंडू दूर आहे, मात्र नक्कीच मॅच इकडे जिंकणार ती SRG उर्वी 11 हा संघ, यात काही वाद नाही. हलक्या हलक्या हाताने सिंगलच खेळतायत. बघायला गेलं तर औपचारिकता आहे मॅच मध्ये, कारण की 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 76 बनवायचे आहेत. 4 चेंडू 76 धावा. शेवटचे 3 चेंडू शेवटच्या षटकातील. अगदी मात्र काही मॅचेस फ्लॉप पाहायला मिळाला, खास करून नाही या टीम बरोबर जी आपण बघू शकतात बॅटिंग टीम करत आहे. दोन्ही मॅचेस त्यांच्या वन साइड, पहिली मॅच वन साइड जिंकली तर दुसरी मॅच थोडी वन साइड आपला पराभूत होत असताना पाहायला मिळते. ती म्हणजेच तात्या प्रतिष्ठान आपल्याला पाहायला मिळते टीम. पहिली मॅच एकदम सोपा विजय मिळवला, फक्त 28चं टार्गेट होतं ते फक्त 7 चेंडूमध्येच पूर्ण केलं. आणि या मॅचमध्ये आता खूप दूरवर आहेत. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातला, आणि धावेचा विचार केला तर धावा आता पाहिजे त्या 71 एका बॉलमध्ये. यस, उद्या मात्र जशी एक ओव्हर येईल इकडे मात्र प्रेस्टीच्या आपण बघू शकता बॅट अवेलेबल आहेत आणि प्लेयर ॲडिशन आपण बघू शकतात इथे ॲड होणार त्या बॅटची. उद्याच्या दिवसामध्ये मात्र आपण बघू शकता कोणाला बॅट पाहिजे असेल तर बॅट देखील इकडे आहेत. मॅच जिंकले इकडे SRG उर्वी 11 संघाने. अभिनंदन SRG उर्वी 11 संघाचं. पहिली मॅच गमावल्यानंतर यावेळेस मात्र खूप चांगला खेळ केला. चला फटाफट मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि यसा अगदी तडकेवर फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यामुळे मात्र सोपा विजय मिळवला. अभिनंदन SRG उर्वी 11. विपुल न्यायचंय. विपुल